भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आता क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळतात। रवींद्र चव्हाण आता एमसीएची निवडणूक सुद्धा लढण्याची शक्यता आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात चव्हाण उतरणार अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे। नोव्हेंबर महिन्यात एमसीए कार्यकारिणीची निवडणूक प्रस्तावित आहे, त्यामुळे रवींद्र चव्हाण आता क्रिकेटच्या राजकारणातही फटकेबाजी करताना पाहायला मिळणार आहे। नुकताच चव्हाणांचा दिल्ली दौराही पार पडला। या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। त्यानंतर आता चव्हाणांची एंट्री एमसीए कार्यकारिणीत होणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीत सहभाग घेणार का, एमसीएची निवडणूक लढवणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। रवींद्र चव्हाण आता क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटची निवडणूक सुद्धा लढवणार आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात रवींद्र चव्हाण उतरणार का, अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण झालाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर आता एमसीएच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, आपण पाहतोय आता रवींद्र चव्हाण हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात उतरणार अशी शक्यता आहे। काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? कारण आपण जर बघितलं असेल तर क्रिकेटच्या मैदानातून रवींद्र चव्हाण राजकारणात उतरले आणि त्यानंतर त्यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। आता ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मात्र आता पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण क्रिकेटच्या मैदानात उतरताना पाहायला मिळतात आणि तेही एमसीएची निवडणूक ते लढतील अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात ते एंट्री करतील अशी आपल्याला एका वरिष्ठ नेत्याने जी आहे ती माहिती दिली। आपण जर बघितलं असेल तर नोव्हेंबर महिन्यात एमसीएच्या कार्यकारिणीची निवडणूक जी आहे ती प्रस्तावित आहे आणि या निवडणुकीत रवींद्र चव्हाण उतरतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। नुकतेच रवींद्र चव्हाण हे दिल्लीत गेले होते आणि या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील यांची भेट घेतली होती आणि त्यानंतरच ही चर्चा जी आहे ती सुरू झाली। कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन हे सगळ्यात मोठं असोसिएशन आहे क्रिकेटच्या बाबतीत आणि या असोसिएशनच्या कार्यकारिणीसाठी रवींद्र चव्हाण आता मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळतात आणि नोव्हेंबरमध्ये जी निवडणूक होणार आहे ही प्रस्तावित निवडणूक आहे, त्यामध्ये रवींद्र चव्हाण निवडणूक लढताना देखील आपल्याला बघायला मिळतील। करण, नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।